भिक्षूंच्या वर्षवासाची सुरुवात होते का नाही? आता काय काय उपासिका मला फोनही करतात, सकाळपासून लईच फोन येऊन गेले. काय काय उपासिका अशा म्हणतात, भंतेजी आमचा आता 3 महिन्याचा वर्षवास आहे जी म्हणते. मी म्हणलो हो का, चांगला आहे ना बापा. मी का होच म्हणतो, कारण नाही म्हणलं ना तर उपासिका फुटत आहे थोडेसे लवकर, आणि थोडस हो म्हणलं तर बापा बापा उपासिकेला सांगाच नाही लागत. मग आमचे भंतेच्या डोक्यावर बसायला पाहतात. हो, काय काय उपासिका तशाही आहेत मला काय स्वभाव आहे उपासिकेचा. तर उपासिकेने सकाळी फोन केला, अजी भंतेजी वर्षवास कधीपासून, आजपासून सुरुवात होत आहे का उद्यापासून? मी म्हणू तुम्हाला जो दिवस पकडाचा त्या दिवसापासून. नाही जी सांगा ना जी बरं. मी म्हणू आजपासून पकडा. हो का म्हणे. म्हणलो काहून जी? नाही त्या उपासिका म्हण, अजी मी 3 महिन्याचा वर्षवास करतो ना जी म्हणे. मी म्हणू हो का, बापरे म्हणलं लय पुण्यवान हा जी म्हणलो तुम्ही. तर होच मला. भंतेजी काय करू म्हणे, करा लागते म्हणे भंतेजी म्हणे वर्षवास. मी म्हणलो हो का जी, ठीक आहे बाबा म्हणून चांगलं गोष्ट आहे. आता मी माझ्या कामातच होतो, ठेवून दिला फोन. आता मला प्रश्नच येते, आता वर्षवास कोणाचा असतो, कोण्या व्यक्तीचा असतो? आता बुद्धाच्या जेव्हा जेव्हा इतिहासात आपण ढोकावतो पाहतो, आता जसं आता ज्यावेळेस सिद्धार्थ गौतमानी जसजसे काही कारण घडत गेले, आधी वर्षवास जेव्हा या 5 पंचमज्ञ भिक्खूंना जेव्हा प्रवज्जा दिली आणि धम्मचक्र गतिमान केलं, आणि 6वा भंतेजी म्हणजे यश, सुजाताचा मुलगा, आणि त्यावेळेस पण काही वर्षवास नव्हता. पण जसजसे आता भिक्षू लोकांची संख्या वाढू लागली, म्हणजे आता संख्या म्हणजे 6चे, मग एका दरम्यान 51 भिक्षू होऊन गेले, मग 60 पर्यंत आकडा गेला, आणि हळूहळू तो 20-20 हजारापर्यंत आकडा गेला. आणि ज्यावेळेस ह्या पावसाळ्याचा वेळ होता, अनेक शेतकरी लोक आपल्या शेतामध्ये जगण्यासाठी, आजीविका करण्यासाठी कधी धान पेरायचे, तर कधी चना, काही सोयाबीन, आपापल्या जमिनीच्या मातीनुसार अनेक शेतकरी लोक आपल्या शेती पेरायचे. आता त्यावेळेस भंतेजी लोक काय करायचे, आपले एका रांगेत चालले एकदम वावरातून असे सरळ चालत जायचे, आणि चालता चालता होत असं होत होतं दायकांनो, होत असं होत होतं की आज म्हणजे चालत असताना जे काही त्या शेतकऱ्याने बी पेरली, त्या बीवर पाय देऊ 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 त्या शेतकऱ्याचं सार शेती काय व्हायची, सारी विस्कळीत होऊन जायची, आणि त्याला उत्पन्न काहीच व्हायचं नाही. 1-2दा शेतकरी लोक हे बुद्धांकडे गेले, भगवान आम्ही जगाव तर जगाव कसं, आमचं जगण्याचं साधन म्हणजे शेती आहे, आणि तुमचे भंतेजी निव्वळ आमच्या शेतीतून जात असतात, आणि आमचे सारे लोक सारे आमच्या बियाणे आम्ही पेरलेले रोपटे उदयास येतात, आणि तुमच्या भिक्षू लोकांच्या पायांनी तुरत हे आमचे सारे शेती उद्ध्वस्त होते. तर आम्ही करावं कसं? एक कारण. दुसरा व्यक्ती म्हणतो, भगवान तुम्ही एवढं म्हणता की तुम्ही एवढं प्राणी मात्रांवर दया करणारे आहेत, तर तुम्हाला हे नाही वाटत का की तुम्ही असं चालत असताना, आणि पावसाळ्यामध्ये तर अनेक प्राणी जीवजंतू बाहेर पडतात, तर तुमच्या भिक्षू लोक एवढे चालतात, त्या चालण्यामुळे कमीत कमी ते प्राणी सुद्धा नाही मरत का? ते प्राणी वगैरे जे सरपटणारे प्राणी ते मरत नाही का? त्यांची सुद्धा हानी होते. मग हे
तुम्ही एका बाजूने म्हणता की आम्ही एका प्राणी मात्राची खूप दया करतो, करुणा करतो, आणि मग तुम्ही कसं काय म्हणता की हे तुमचे भिक्षू लोक त्यांच्या पायाने हे तुडवतात, मग यांचं पाप कर्मात जमा होते की पुण्य कर्मामध्ये, याचं तुम्ही आम्हाला विश्लेषण करून सांगा. तर भगवान बुद्धांनी तेव्हापासून एक नियम बनवला, विनय बनवला. भिक्षूंनो, या पावसाळ्याच्या कालखंडात, या पावसाळ्याच्या दिवसामध्ये भिक्षूंनो, तुम्ही 3 महिने आणि 3 वर्षानंतर 4 महिन्याचा वर्षवास येतो. तर 3 महिने तुम्ही कमीत कमी निदान का होईना एका विहारामध्ये राहून अधिष्ठान घेऊन शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास तुम्ही एकाच ठिकाणी राहून करावा. अजिबात तुम्ही 3 महिने त्या अधिष्ठानाच्या ठिकाणून तुम्ही हलता कामा नये, असं बुद्धांनी सर्व भिक्खूंना ताकीद दिली. आणि ताकीद दिल्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात, भिक्षूंनो, दायकांना सुद्धा ह्या 3 महिन्यात तुम्हाला दान कुशल कर्म करण्याची ही संधी प्राप्त होते. तो दिवस म्हणजे ही संधी प्राप्त होते. तो या 3 महिन्यात त्या दायकाला, त्या उपासकाला तुम्हाला भोजन दान देण्याची संधी मिळते, तुम्हाला औषधी दान देण्याची संधी मिळते, तुम्हाला पाणी दान देण्याची संधी मिळते, तुम्हाला वेसज्ज दान देण्याची संधी मिळते, आणि त्यांना धम्म ऐकण्यासाठी सुद्धा ही संधी होते. म्हणून या वर्षवासाचा जो कालखंड आहे, या वर्षवासात तुम्ही 3च महिने एकाच ठिकाणी राहिलंच पाहिजे. ज्या वेळेस असं भगवान बुद्ध म्हणतात, आणि भिक्षूंनो, आतापासून तुमची जी वय मर्यादा ठरली जाईल तर ते तुमच्या वर्षवासाच्या अनुसार ठरली जाईल. म्हणजे कधी कधी काय होते, कधी कधी आपल्याला असं वाटते एखादी भंते जी वयस्कर दिसतात म्हणजे बाबा ते खूप जास्त सिनियर आहेत, खूप जास्त ज्येष्ठ आहेत. ते वयाने ज्येष्ठ जरी असतील, पण आमच्या भिक्षू संघामध्ये कसं असते, वर्षवासाचं गणित जोडलं जाते. मग वर्षवाचा समजा, जसं आमचे महेंद्र भंतेजी आहेत, सूर्यज्योती भंतेजी आहेत, शांतज्योती भंतेजी आहेत, तर हे जरी माझ्यापेक्षा वयाने जरी मोठे असतील, पण सिनियरिटीनं माझ्यापेक्षा, म्हणजे चिवराच्या याच्याने माझ्यापेक्षा ते लहान आहेत. तर म्हणून आमची गणना तशी केली जाते. म्हणून भिक्षूंनो, तुम्ही जर वर्षवास करत असाल तर वर्षवास करत असताना तुमची जी वयाची मोजमाप आहे, तुमच्या वर्षवासाच्या वयाची मोजमाप, त्यानुसार तुमची ज्येष्ठता ठरवत असते. म्हणून बुद्धांनी त्या कालखंडात त्यावेळेस वर्षवासाचं अतिशय महत्व उत्तम पद्धतीने पटवून दिलं. म्हणून तेव्हापासून बुद्धाच्या कालखंडात भिक्षू लोक एका ठिकाणीच 3 महिन्याचा हा वर्षवास असतो. अतिशय महत्वाचा वेळ असतो, कालखंड असतो. अनेक दायिका ना पुण्यकर्म करण्याची संधी प्राप्त होते. आणि हा वर्षवास सुटतो कधी, एकतर अश्विन पौर्णिमा आणि शेवट कार्तिक पौर्णिमा. काही भिक्षू उत्तरी वर्षवास म्हणतो आपण त्याला. काही भिक्षू लोक आषाढी पौर्णिमेला अधिष्ठान घेत नाही, ते श्रावण पौर्णिमेला अधिष्ठान घेतात. मग ते त्यांचं वर्षवासाचे जे समापन आहे ते कार्तिक पौर्णिमेला करतात. आणि जे लोक आषाढी पौर्णिमेला अधिष्ठान घेतात तर ते लोक अश्विन पौर्णिमेला करतात. पण काही भिक्षू लोक जाऊ द्या ना अश्विन पौर्णिमा, 1 महिना पुन्हा ढकलवाचा समोर, तर असं करत करत काही भिक्षू लोक कार्तिक पौर्णिमेलाही करतात. तर ते प्रत्येकाच्या भिक्षूंची मनाची चेतना असते. आता अधिष्ठान भिक्षू एका ठिकाणी घेत असतात, म्हणजे 7 दिवसाच्या सुट्ट्या असतात आम्हाला भिक्षू लोकांना. 7 दिवसामध्ये तुम्ही 7 दिवस समजा एखाद्या ठिकाणून जर समजा तुम्ही गेलेत, तर या
या कमीत कमी 7 दिवस, तसं तर 24 तासाच्या आतमध्ये त्या अधिष्ठानावर यावंच लागते, हा नियमच आहे. पण जर समजा एखाद्या चालता चालता एखाद्या खूप मुसळधार पाऊस झाला आणि येणाऱ्या जाणाऱ्याचे मार्ग बंद झाले, मग कसं येणार? मग अशा वेळेस बुद्धांनी 7 दिवसाचा समय दिलेला आहे. त्या 7 दिवसात आपल्या अधिष्ठानाच्या जागेवर आपल्याला येता येते. आणि म्हणून त्या कालखंडात 7 दिवसाची, जर 7-8वा दिवस जर राहिला तर मग वर्षवास हा खंडित होतो. तर हा वर्षवासाची सुरुवात दायकांनो या आषाढी पौर्णिमेपासून होत असते. आता वर्षवास म्हटलं तर 2 गोष्टी अतिशय महत्वाच्या. अनेक उपासक उपासिकेना खूप, पण काही काही उपासिका ज्यांना वर्षवासाचं महत्व कळते ते बरोबर म्हणतात. आता मला प्रश्न पडते, वर्षवास हा उपासकांचा कसा राहील? आता त्या उपासिका काय मुंडन करतात का? नाही. घर सोडतात का? नाही. वर्षवास जो असतो तो भिक्षूंचा असतो, गृहस्थांचा नसतो. फक्त गृहस्थांना एक संधी असते त्या वर्षवासाच्या कालखंडात, ते म्हणजे कोणती? उपोषण पालन करण्याची ती संधी असते. मग काही दायक दायिका 7 दिवसासाठी उपोषण घेतात, तर काही दायक दायिका 15 दिवसासाठी घेतात, तर काही दायक दायिका 1 महिन्यासाठी आपलं उपोषण व्रत पालन करतात. पण उपोषण व्रत पालन करत असताना जर समजा आता सकाळी ज्या उपासिकेने विचारलं की भंतेजी आम्ही वर्षवास, आमचा सुरू होते ना वर्षवास, तर त्यांच्या माहितीसाठी एखादी गृहस्थ हा भिक्षापात्रात जेवण करू शकतो का? तुमच्याकडे भिक्षापात्र आहे का? नाही. आणि जर समजा तुम्ही बनवून आणलं भांड्याहून, समजा काही भांड्याच्या दुकानातून तुम्ही घेतलं पण आणि गेलं पण, तरी लोक तुम्हाला दान देतील का? नाही, अजिबात नाही. तुमच्या डोक्याचं मुंडन नाही, तुमच्या अंगावर काशाय चिवर नाही, तुम्ही तुमचं गृह त्याग केलं नाही. मग जर ज्या व्यक्तीने असं केलंच नसेल तर त्या व्यक्तीचा वर्षवास होतो का? अजिबात नाही. फक्त काही काही उपासिकेंना सवय पडली, आषाढी पौर्णिमा लागली, भंतेजी आमचे झाले वर्षवास सुरू. हो ना, भलाई. आता वर्षवास हा फक्त भिक्षूंचाच असतो. फक्त उपासकांना ही संधी असते की या उपोषणाच्या दिवसाला आपल्या हातातून जास्तीत जास्त कुशल कर्म कसं संपादित करता येते. असं होत नाही. म्हणून दायकांनी हे काही गोष्टी समजून घेतल्यात पाहिजे. आता जसं ही ज्येष्ठ अमावस्या होती ना, ही ज्येष्ठ अमावस्या जी होती, या अमावस्येच्या दरम्यान एक परंपरा आहे बुद्धाच्या कालखंडात. अनेक लोक असे चिवराचे कापड आणायचे, कापड, आणि ते कापड आणून त्या भिक्षूंना दान द्यायचे. त्याला वस्साटिका म्हणतो आपण. त्याला ते दान देऊन काही भिक्षू लोकांना ते वस्साटिका देऊन निमंत्रण करण्याची परंपरा होती. म्हणजे भंतेजी आमच्या इकडे हे स्तूप आहे, आमच्या इकडे विहार आहे, तुम्ही तिकडे येऊन आपला वर्षवास करावा. आणि वर्षवास करून या 3 महिन्याच्या कालखंडात तुम्ही आम्हाला सद्धम्माचा मार्गाचा उपदेश तुम्ही करावा. त्यासाठी भंतेजी तुम्ही आमच्याकडे. आता ही परंपरा होती. आणि हाच तो आषाढी पौर्णिमेचा सुद्धा दिवस, की या दिवसाला अनेक परंपरागत, मी एकदा आम्ही बांगलादेशाला ज्या वेळेस आम्ही गेलो होतो, म्हणजे आषाढी पौर्णिमा आहे असं 15 दिवसा आधी गेलो होतो, म्हणजे ज्येष्ठ अमावस्याच्या दरम्यान. तर त्या दरम्यान आम्ही असं विचार केला की सारे लोक आम्हाला बसवून चिवर का दान देतात, म्हणजे चिवराचा कापड का दान देतात, हे मलाही माहित नव्हतं. मग त्यावेळेस मला माहिती पडलं की बुद्धाच्या कालखंडात ही परंपरा होती
की एक तरी छोटासा कापड तरी आणायचा आणि तो संघाला दान द्यायचा, भिक्खूला दान द्यायचं. तो कापड त्याला वस्त्रसाटिका म्हणून बुद्ध म्हणतात आणि असं पाचारण केलं जाते. तरी असो, तरी दायक दायिकेंनी ह्या 3 महिन्याच्या कालखंडात उपवास तुरत पालन करून, धम्म श्रवण करून आणि कुशल कर्म संपादित करून हा वर्षवासाचा कालखंडात कुशल पुण्यकर्म करण्याची ती संधी असते दायकांसाठी. तो काही उपासकांचा वर्षवास नाही. आता माहीत पडलं उद्या उपासिकेने वर्षवास केला, काही दिवसानं उपासिका म्हणतील अजी भंतेजी ह्या उपासिकेनं 4 वर्षवास केले. मी म्हणलो बापा 4 वर्षवास? मग काही उपासिका म्हणतील भंतेजी 15 वर्षवास झाले असं. मी म्हणलो बापा बापा. तर काही काही वेळेस अशी पद्धत सुरू होईल. तर ती होता कामा नये. धम्म अतिशय अतुलनीय आहे. फक्त